नमस्कार. चला आज आपण एसक्यूएल मधल्या दोन खूपच पॉवरफुल गोष्टींबद्दल बोलूया, व्ह्यूज आणि स्टोअर्ड प्रोसिजर्स. अच्छा, कधी असं होतं का की आपल्या एसक्यूएल क्वेरीज इतक्या मोठ्या आणि कॉम्प्लेक्स होतात की त्या सांभाळायलाच नकोशा वाटतात. म्हणजे वाचायलाही अवघड आणि जसजसा प्रोजेक्ट मोठा होतो तशी डोकेदुखी वाढतच जाते. ही तशी खूप कॉमन गोष्ट आहे. बरं, जर याचं उत्तर हो असेल तर मग काळजी करू नका, कारण आज आपण ज्या दोन हिरोंबद्दल बोलणार आहोत ना, व्ह्यूज आणि स्टोअर्ड प्रोसिजर्स, ते याच प्रॉब्लेमवरचं परफेक्ट सोल्युशन आहेत. चला तर मग सुरुवात करूया व्ह्यूजपासून. आता हे व्ह्यूज म्हणजे काय, एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा आहे आपल्या क्वेरीचा शॉर्टकट. तर व्ह्यू म्हणजे नेमकं काय असतं? समजा हा एक व्हर्च्युअल टेबल आहे, म्हणजे आभासी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो स्वतःमध्ये कुठलाही डेटा स्टोअर करत नाही. तो फक्त आपण जी एसक्यूएल क्वेरी सेव्ह केली आहे ना, त्यावर आधारित असतो. असं समजा की तो त्या क्वेरीचा फक्त एक चेहरा आहे, मूळ डेटाचा नाही. पण मग व्ह्यू वापरायचाच का? अहो, याचे फायदे खूप आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे मोठ्यात मोठ्या किचकट क्वेरीज एकदम सोप्या होऊन जातात. दुसरं, सिक्युरिटी वाढते. विचार करा, कोणाला पूर्ण टेबलचा ॲक्सेस न देता फक्त काही निवडक कॉलम्सच दाखवायचे असतील तर व्ह्यू हे काम अगदी परफेक्ट करतो. आणि हो, यामुळे तोच कोड पुन्हा वापरता येतो, म्हणजे कोड छोटा आणि एकदम क्लीन राहतो. चला एक छोटंसं उदाहरण बघूया. समजा आपल्याकडे स्टुडंट्सचा एक टेबल आहे आणि आपल्याला सतत अशा विद्यार्थ्यांची माहिती लागते ज्यांना 80 पेक्षा जास्त मार्क्स आहेत. मग काय करायचं? आपण टॉप स्टुडंट्स नावाचा एक व्ह्यू तयार करू शकतो. कोड बघा किती सरळ आहे. फक्त क्रिएट व्ह्यू आणि त्याच्यापुढे आपली नेहमीची सिलेक्ट क्वेरी. झालं. किती सोपं आहे नाही का? आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये, एकदा का हा व्ह्यू तयार झाला की त्याला वापरणं म्हणजे एखाद्या खऱ्या टेबलवर क्वेरी करण्या इतकंच सोपं आहे. फक्त लिहा सिलेक्ट स्टार फ्रॉम टॉप स्टुडंट्स, बस झालं काम. आता मूळ टेबलवर पुन्हा पुन्हा तीच मोठी वेअर क्लॉज लिहिण्याची डोकेदुखी कायमची गेली. म्हणजे थोडक्यात काय, तर व्ह्यू म्हणजे आपल्या त्या कॉम्प्लेक्स क्वेरीला दिलेलं एक साधंसं, लक्षात राहणारं शॉर्टकट नाव, डेटा बघण्याचा एक सोपा, सुरक्षित आणि एकदम क्लीन मार्ग. बरं, आता आपण आपल्या दुसऱ्या हिरोकडे वळूया, स्टोअर्ड प्रोसिजर्स. याला आपण काय म्हणू शकतो? तर हा डेटाबेसमध्ये सेव्ह केलेला एक रियुजेबल प्रोग्राम आहे, जो फक्त एका कमांडवर आपलं काम करतो. स्टोअर्ड प्रोसिजर म्हणजे काय, तर डेटाबेसमध्येच सेव्ह केलेला एसक्यूएल कोडचा एक ब्लॉक. आणि तो आपण एकाच कमांडने कधीही रन करू शकतो. विचार करा, कोड फक्त एकदाच लिहायचा आणि मग पाहिजे तेव्हा पाहिजे तितक्या वेळा वापरायचा. किती वेळ वाचेल आपला, नाही का? मग याचे फायदे काय आहेत? सगळ्यात मोठा फायदा तर आहेच की कोड रियुजेबल आहे. पण थांबा, एवढंच नाही, यामुळे परफॉर्मन्स सुद्धा खूप सुधारतो, कारण क्वेरी आधीच कंपाईल झालेली असते. सिक्युरिटी तर वाढतेच, पण सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे व्ह्यूजच्या तुलनेत यात तुम्ही कितीही कॉम्प्लेक्स लॉजिक हँडल करू शकता. हे बघा, हे एक साधं उदाहरण आहे. आपल्याला सगळ्या विद्यार्थ्यांची माहिती हवी आहे, बरोबर? त्यासाठी आपण गेट ऑल स्टुडंट्स नावाचा एक प्रोसिजर बनवू. याची रचना एकदम सोपी आहे. क्रिएट प्रोसिजर, त्याला एक नाव द्या आणि मग ॲज बिगिन आणि एंडच्या मध्ये आपला एसक्यूएल कोड लिहून टाका. आणि याला रन करायचं असेल तर काहीच नाही, फक्त एक्झॅक्ट गेट ऑल स्टुडंट्स ही कमांड वापरायची. झालं. एका कमांडमध्ये आपलं काम फत्ते. पण स्टोअर्ड प्रोसिजर्सची खरी ताकद आहे पॅरामीटर्स वापरण्यात. आता इथे बघा, आपण एक असा प्रोसिजर बनवतोय जो इनपुट म्हणून घेईल की कमीत कमी किती मार्क्स पाहिजेत. म्हणजे आपण एक्झिक्यूट गेट स्टुडंट बाय मार्क्स 80 असं लिहून 80 पेक्षा जास्त मार्क्सवाले विद्यार्थी शोधू शकतो, किंवा 90 लिहून 90 पेक्षा जास्त मार्क्सवाले. यामुळे आपला कोड किती डायनामिक आणि पॉवरफुल बनतो बघा. ओके, तर आतापर्यंत आपण दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या बघितल्या. आता वेळ आलीये यांच्या थेट तुलनेची, म्हणजे व्ह्यू विरुद्ध स्टोअर्ड प्रोसिजर. कधी काय वापरायचं हे समजून घेणं खूप खूप महत्त्वाचं आहे. यांच्यातला फरक अगदी सरळ आहे बघा. व्ह्यू म्हणजे काय, एक व्हर्च्युअल टेबल. तो प्रामुख्याने सिलेक्ट स्टेटमेंटसाठी वापरला जातो, म्हणजे फक्त डेटा बघण्यासाठी. या उलट स्टोअर्ड प्रोसिजर हा एक अख्खा प्रोग्राम आहे. तो इन्सर्ट, अपडेट, डिलीट अशा कुठल्याही कमांडसाठी वापरता येतो. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, सोप्या रियुजेबल क्वेरीजसाठी व्ह्यू बेस्ट आहे. पण जिथे कॉम्प्लेक्स लॉजिक आहे, कंडिशन्स आहेत, तिथे स्टोअर्ड प्रोसिजरच वापरायचा. आता एक प्रश्न मनात येऊ शकतो की हे सगळं फक्त पुस्तकात वाचायला ठीक आहे की खरंच इंडस्ट्रीमध्ये वापरलं जातं? तर याचं उत्तर आहे हो, नक्कीच, आणि तेही खूप मोठ्या प्रमाणावर. चला बघूया याचा वापर कुठे आणि कसा होतो.
MySQL, Oracle, मायक्रोसॉफ्ट SQL सर्व्हर अशा जवळजवळ सगळेच मोठ्या डेटाबेस सिस्टम्समध्ये या दोन्ही गोष्टी अविभाज्य भाग आहेत. आणि एवढंच नाही, Amazon, Google, Facebook सारख्या मोठमोठ्या कंपन्या त्यांच्या बॅकएंडमध्ये चांगला परफॉर्मन्स आणि सिक्युरिटीसाठी स्टोअर्ड प्रोसिजर्सवर खूप अवलंबून असतात. यावरूनच आपल्याला असं महत्त्व कळतं. तर मग या सगळ्या चर्चेचा सारांश काय? एकदम सोप्या भाषेत सांगतो. व्ह्यू म्हणजे सेव्ह केलेली क्वेरी किंवा असं समजा की डेटा बघण्याचा एक फिल्टर केलेला दृष्टिकोन. आणि स्टोअर्ड प्रोसिजर म्हणजे पुन्हा वापरता येणारा एक पॉवरफुल SQL प्रोग्राम. बस, ही एक ओळ जरी लक्षात ठेवली ना तरी कन्फ्युजन कधीच होणार नाही. आणि आता जाता जाता एक शेवटचा विचार. हे सगळं ऐकल्यावर जरा विचार करा की आपल्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये कोडला अजून चांगलं, सुरक्षित आणि एफिशियंट बनवण्यासाठी या गोष्टींचा वापर कसा करता येईल. कुठे व्ह्यू वापरल्याने कोड सोपा होईल आणि कुठे स्टोअर्ड प्रोसिजर वापरल्याने परफॉर्मन्स वाढेल. हा प्रश्न नक्कीच विचार करण्यासारखा आहे, नाही का?